लक्ष द्या. काल आपण सर्क्युलर मोशन म्हणजे काय, त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन पाहायसाठी आपल्याला रेडियस वेक्टर एक टर्म लागतं. एखाद्या सर्कलच्या सर्कमफेरन्स वरून जर एखाद्या बॉडीची मोशन होत असेल, ठीक आहे, ओ हा सेंटर आहे, या सेंटर भोवती या सर्कलवरून जर एखादी बॉडी मूव्ह होत असेल तर आपण त्याला सर्क्युलर मोशन म्हणतो. आणि सर्क्युलर मोशन म्हणजे सांगितलं होतं आपण त्याला काय आहे, ते लिनियर मोशनचीच एक स्पेशल केस आहे. आणि मग एखाद्या बॉडीची पोझिशन जर दाखवायची असेल सर्क्युलर मोशन करणाऱ्या बॉडीची, तर आपण सेंटर पासून तिथपर्यंत एक वेक्टर काढतो ज्याला रेडियस वेक्टर असं म्हणतात. आणि जर तुम्ही इथं ओरिजिन घेतलं असेल तर त्याला पोझिशन वेक्टर असं पण म्हणतात. थोड्या वेळात ती बॉडी बी या ठिकाणी गेली तर हे झालं लिनियर डिस्प्लेसमेंट, हे अंतर म्हणजे. आणि हा मधला अँगल म्हणजे काय झाला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं. आणि मग लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट यातलं रिलेशन पाहिलं होतं आपण, वेक्टर स्वरूपात पण पाहिलं होतं आपण. पहिली गोष्ट ह्याच्यात रिलेशन काय होतं, तर समोरचा आर्कची लेंथ डिवायडेड बाय रेडियस म्हणजे अँगल असतो रेडियन मध्ये बरं का, डिग्री मध्ये. आणि मग एस इज इक्वल टू आर थिटा असं त्याच्यातलं रिलेशन आलं होतं. तर हे फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल आणि ती वेक्टर क्वांटिटी नाहीये. पण इन्फायनाइटली स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट घेतलं, हे जर हे अतिशय छोटा असेल, डेल्टा एस दाखवलं, हे पण अँगल अतिशय छोटा असेल, रेडियस मात्र तेवढीच असणार. तर याच्यातलं जे रिलेशन आहे, इन्फायनाइटली स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर ती मात्र वेक्टर क्वांटिटी आहे. आणि त्याची डायरेक्शन कशी असते सांगितलं होतं आपण, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द सर्कल, म्हणजे अशी असेल. अर्थात अशी पाठीमाग पण असू शकते, बॉडी अँटी क्लॉकवाईज फिरते का क्लॉकवाईज फिरते त्याच्यावर अवलंबून. जर बॉडी अँटी क्लॉकवाईज फिरायला लागली तर मला असा पकडला पाहिजे राईट हँड रूल, बघा बोट काय दाखवते, बॉडीची फिरण्याची दिशा दाखवते, अंगठा इकडे म्हणजे अशी डायरेक्शन असेल त्याची. किंवा आपण आडवं पण वर्तुळ काढलं अशी डायरेक्शन असेल. जर बॉडी अशी अँटी क्लॉकवाईज फिरत असेल, हा ए आणि बी हे डेल्टा एस असेल, हे डेल्टा थीटा असेल, तर ही डेल्टा थीटाची डायरेक्शन असते. आणि वेक्टरच्या स्वरूपात पण आपण हे रिलेशन काढलं होतं की रे, कसं आलं होतं वेक्टरच्या स्वरूपात, तर डेल्टा एस बार इज इक्वल टू काय आला होता, डेल्टा थीटा बार क्रॉस आर बार. असंच का असतं, उलट का नसतं हे पण सांगितलं तुम्ही तुम्हाला. तर हे झालं लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट याच्यातलं रिलेशन. आणि लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे पण सांगितलं होतं. आज आपल्याला पुढे जायचं, आता पाहायचं अँग्युलर व्हेलॉसिटी. कसं काल अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं तसं आज आपल्याला काय पाहायचं, अँग्युलर व्हेलॉसिटी पाहिजे. अँग्युलर व्हेलॉसिटीची सगळी माहिती पाहण्यापूर्वी लिनियर व्हेलॉसिटीचं काय माहिती आहे तुम्हाला, हे अगोदर पाहूया. लिनियर व्हेलॉसिटी विषयी सगळी डिटेलमध्ये माहिती पाहूया, कॉपी करायचं इकडे. मग अँग्युलर व्हेलॉसिटीचं तुम्हाला आपोआप कळेल. पण लिनियर व्हेलॉसिटीचं डिटेलमध्ये माहित नसते तुम्हाला. तुम्ही म्हणता माहित नाही, व्हेलॉसिटी माहिती का, व्हेलॉसिटी म्हणजे माहिती आहे, डिटेलमध्ये माहित नाही. आता मी सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एवढ्या डिटेलमध्ये व्हेलॉसिटी विषयी पाहायला पाहिजे. तर हे सगळं 11वीच्या प्रोजेक्टाईल मोशन या चॅप्टरमध्ये आहे. बघा तुम्ही पुस्तक आहे तुमच्याकडे. तर पहा, मी एक साधं उदाहरण घेतो. इथे एक रस्ता आहे, समजा आपण असं घेऊया, इथं सांगोला, इथं पंढरपूर आहे. हे अंतर साधारणतः 32 किलोमीटर आहे. आपण राऊंड फिगरसाठी 30 किलोमीटर पकडू, ठीक आहे. तर हे अंतर 30 किलोमीटर. आता समजा सांगोल्यातून एखादं व्हेकल, एखादी गाडी निघाली, पंढरपूरमध्ये पोहोचली, 1 तास वेळ लागला, बरोबर आहे. तर आपण किती स्पीडनी गेली म्हणा, एक तासात किती गाडी गेलेली आहे, 30 किलोमीटर एवढं अंतर गेली. मग कितीच्या स्पीडनी गेली म्हणणार आपण, 30 किलोमीटर पर आवर. कारण आपण व्हेलॉसिटीचं काय घेतो फॉर्म्युला, तर डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स किती कापलं, 30 किलोमीटर. टाइम किती लागला, 1 तास. आणि मग 30 अपॉन 1 म्हणजे 30, आणि त्याचं युनिट लिहितो आपण किलोमीटर पर आवर. तर ही गाडी 30 किलोमीटर पर आवरनी गेली. त्यातनं काय अर्थबोध झाला, एखाद्या गाडीचं स्पीड 30 किलोमीटर प्रति तास आहे असं ज्यावेळेस सांगतो, त्यातनं अर्थबोध काय होतो, असा त्यातनं अर्थबोध होतो का, की सांगोल्यात गाडी स्टार्ट केली तर तो स्पीडोमीटर असतो ना, स्पीड दाखवायला असतो ना. तर सांगोल्यातनं गाडी स्टार्ट केली, त्याचा स्पीडोमीटर 30 किलोमीटर दाखवायला लागला. आता जो 30 किलोमीटर दाखवायला सुरुवात केली ती थेट पंढरपूर गेला, थांबल्यावर काटा जिरवून आला. 30 ते 30, 30 पेक्षा जादा नाही, 30 पेक्षा कमी. करेक्ट 30च्या स्पीडने गेली असं होईल का, नाही. हे तुम्हाला कॉमन एक्सपिरियन्स वरून, रोजच्या व्यवहारातल्या अनुभवावरून माहित आहे तुम्हाला. पण मग ह्यातनं काय अर्थ बोलतो मी, तर इथं काय म्हणतोय, पंढरपूर सांगोला अंतर 30 किलोमीटर, जायला किती वेळ लागला, 1 तास.
तुम्हीच सांगितलं स्पीड किती आहे तर 30 किलोमीटर पर आवर आहे. मी फॉर्म्युला द्यायच्या अगोदर तुम्ही सांगितलं होतं काही जणांनी की 30 किलोमीटर पर आवर गेली. कुठं 30 किलोमीटर पर आवर? काही वेळेस स्पीड कमी असेल 30 पेक्षा, काही वेळेस जादा असेल, तर ह्यात काय अर्थ निघतो? तर करेक्ट तर कोणी सांगितलं ही जी असते ना वेलॉसिटी किंवा स्पीड ते ऍव्हरेज स्पीड असते. हे लक्षात घ्या. सांगोल्यातून जोपर्यंत गावाच्या बाहेर जात नाही तोपर्यंत एवढ्या फास्ट गाडी चालत नसतं, कारण ट्रॅफिक असतं, रस्ते लहान असतात वगैरे वगैरे. ठीक आहे. आणि मग सांगोल्याच्या बाहेर जाऊपर्यंत स्पीड कमी असणार तुमचं. मग 10-15 असेल, कदाचित 20-22 असेल. सांगोल्याच्या बाहेर गेला आणि रस्ता रिकामा दिसला की मग स्पीड 30 पेक्षा जादा झाला असेल, 35-40-50च्या स्पीडनी पण गाडी गेली असेल. परत एखाद्या मध्ये गाव आलं, स्पीड ब्रेकर आला, समोरून वाहन आलं, काही झालं, अडथळा झाला, तर परत स्पीड काय झाला असेल 30 पेक्षा कमी झाला असेल. परत वाढवला असेल मोकळा रस्ता असताना, परत आणखी कमी, पंढरपूर गावात गेले की परत थोडंसं कमी झालं असेल. असं करत करत तुम्ही गेलेला असेल. बरोबर आहे ना? म्हणजे ज्यावेळेस आपण असं सांगतोय की सांगोला ते पंढरपूर हे अंतर 30 किलोमीटर पर आवर एवढ्या स्पीडने आपण कापलं, त्यावेळेस ऍक्च्युली ते 30 किलोमीटर पर आवर कापलं नसतं, ते ऍव्हरेज असतं. म्हणजे तुम्ही ही जी व्हेलॉसिटी सांगताय या फॉर्म्युलेने सांगितलेली ती कसली सांगताय? हे सगळं लिनियर व्हेलॉसिटी विषयी चाललंय आता सध्या. बरोबर आहे. लिनियरचं तर सगळं डिटेलमध्ये माहित असलं मग अँग्युलरचं आपोआप येईल तुम्हाला. तर हे तुम्ही ऍव्हरेज स्पीड सांगत असताय, लक्षात घ्या. कदाचित असं पण झालं असेल की त्या गाडीचं सांगोला ते पंढरपूर जाऊपर्यंत एवढाही स्पीड 30 किलोमीटर पर आवर असेल. असं झालं असेल कदाचित. 30 पेक्षा कमी तर असेल, नंतर 30 पेक्षा जादा तर असेल, पण ऍव्हरेज मात्र 30 आले. असं होण्याची शक्यता आहे. तेवढंच 30चा काटा ओलांडताना तेवढं फ्रॅक्शन ऑफ सेकंड तेवढं 30 पर्यंत असेल काटा ओलांडताना तेवढं. पण बऱ्याच वेळा 30 नसेलच, पण तरी पण आपण सांगतोय 30च्या स्पीडने गेल्यावर, कारण ते ऍव्हरेज असतं. लक्षात घ्या. म्हणजे हा जो फॉर्म्युला वापरताय तुम्ही व्हेलॉसिटीचा डिस्टन्स अपॉन टाइम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, वेक्टर क्वांटिटी जर गेली तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असं असतं. ते खरं तर डिस्प्लेसमेंट आपण या अक्षराने दाखवतो, टाइम काय वेक्टर क्वांटिटी नाही, डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी या दोन्ही वेक्टर क्वांटिटी आहेत, तेव्हा असं दाखवावं लागतं आपल्याला. ठीक आहे. तर हे त्यावेळेस ऍव्हरेज व्हेलॉसिटी किंवा ऍव्हरेज स्पीड सांगत असताना हे लक्षात घ्या. मला काय करायचं माहिती का, त्या रस्त्यावरती एक मार्किंग करून ठेवलं इथं, हे नावाचा एक स्पॉट आहे, तिथे एक मार्किंग करून ठेवले. करेक्ट तिथनं जाताना त्याचं स्पीड पाहिजे. म्हणजे रस्त्यावरती अशी रेष ओढून ठेवली आणि ती गाडी करेक्ट तिथनं जाताना त्याचं स्पीड पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी मी काय करणार आहे, ह्याच्या जवळ दुसरा एक पॉईंट घेणार आहे, बी नावाचा. आता हे अंतर काय आहे, एकदम छोटं आहे. बरोबर आहे. मग स्मॉल डिस्प्लेसमेंट असेल तर आपण त्याला डेल्टा एस अक्षर दाखवतो. खूप 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 स्मॉल घ्यायचं आपल्याला, ते तात्पुरते मोठं दाखवले, पण ते डिस्प्लेसमेंट डेल्टा एस एवढं. बरं, ए पासून बी पर्यंत जायला डिस्प्लेसमेंट जर कमी असेल, अंतरच कमी असेल, तर टाइम पण काय लागणार आहे, एकदम कमी लागणार आहे. समजा तिथून तिथं जायला ए पासून बी पर्यंत जायला डेल्टा टी एवढा टाइम लागला असं समजेल. तर ए पासून बी पर्यंत जात असताना त्याची व्हेलॉसिटी किती? हा, कशी व्हेलॉसिटी मला सांगा. व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट किती झाले? डेल्टा एस. टाइम किती आहे? डेल्टा टी. ठीक आहे. ते आपण पहिल्यांदा फक्त स्केलर क्वांटिटी दिले, परत बघूया वेक्टरचं परत बार दिला शेवटी पहिल्यांदा चर्चा करताना असतो. तर हे काय झालं, ए आणि बी या दोन पॉइंटच्या दरम्यान ते व्हेकल, ते वाहन जात असताना ते त्याचं झालंय ही व्हॅल्यूसिटी. लक्षात. पण मला करेक्ट ए पासून असतानाच काढायचं. मी आता काय करणार आहे, बी हा पॉइंट अजून जवळ सरकवणार आहे, इथं आलं परत तिथलं असंच काढलं, तर तरी सुद्धा ते करेक्ट ए या ठिकाणचं आलं नाही. ए आणि बीच्या दरम्यानची सरासरी. ठीक आहे. पण खूप जवळ आहे. असं करत 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 मी हा पॉइंट मी खूप 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 जवळ आणणार आहे याच्या. इतक्या जवळ आणणार आहे की ए आणि बी या दोन पॉइंट मधलं अंतर इतकं इतकं स्मॉल, आपण त्याला काय म्हणणार आहोत, इन्फानाइटसिमली स्मॉल. इन्फानाइटसिमली स्मॉल डिस्टन्स राहिलं त्यावेळेस टाइम पण काय लागेल रे, खूप 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 स्मॉल लागेल. म्हणजे किती लागेल, इन्फानाइटसिमली स्मॉल टाइम लागेल. आणि इतका 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 टाइम कमी लागेल की तो जवळजवळ झिरो पण चालला असेल, पण झिरो टाइम लागेल. आणि रस्त्यावर एक रेष ओढली आहे, फास्ट गाडी निघून गेली, त्या एका रेषेपासून किती वेळ लागेल ते रेष ओलांडायला? फ्रॅक्शन ऑफ सेकंड. इतका कमी वेळ असेल, तो झिरो असणार नाही नक्कीच, पण झिरोच्या इतक्या जवळ असेल की ते दाखवायचं कसं माहित आहे, डेल्टा टी टेन्स टू झिरो. डेल्टा टी हा टाइम साठी आपण वापरला नसेल पण, तर त्याची किंमत झिरो कडे चालली. झिरो कडे चालले याचा अर्थ करेक्ट झिरो नाही आहे, पण झिरोच्या खूप 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 जवळ आहे. आणि मग
त्यावेळेस करेक्ट ए या ठिकाणची व्हेलॉसिटी जर दाखवायची असेल तर ती व्हेलॉसिटी कशी येते माहिती आहे का? ती जी असते ती डेल्टा एस अपॉन डेल्टा टी ची लिमिटिंग व्हॅल्यू असते. त्याला सिम्बॉल मध्ये कसं लिहायचं? लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एस अपॉन डेल्टा टी याप्रमाणे लिहायचं. हे जे आलं ते करेक्ट ए या पॉइंट पासून जात असतानाच स्पीड आलं त्या गाडीचं. स्पीड किंवा व्हेलॉसिटी असं म्हणू आपण. त्यात फरक आहे, बघूया आपण चर्चा करणार आहे स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये काय फरक आहे. ठीक आहे. पण ही काय आली? ए या ठिकाणी बॉडी जात असतानाच व्हेलॉसिटी आली. त्या इन्स्टंटचं स्पीड आलं. मगाशी जे काढलं होतं आपण सांगोला ते पंढरपूर ते त्याचं ऍव्हरेज स्पीड आलं की ऍव्हरेज व्हेलॉसिटी आली होती. ही मात्र काय आली? करेक्ट ए या ठिकाणची जात असतानाची व्हेलॉसिटी आली अशा फॉर्म्युल्याने. आणि याला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणायचं. इन्स्टंट म्हणजे क्षण, त्या क्षणाची व्हेलॉसिटी आहे. करेक्ट ए या पॉइंट पासून जात असतानाची त्या क्षणाची व्हेलॉसिटी आहे, त्या इन्स्टंटची ती व्हेलॉसिटी आहे. म्हणून त्याच्यावर नाव काय पडलंय ना? इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. मगाशी जे आपण सांगितलं होतं व्हेलॉसिटी म्हणजे काय? टोटल डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, ही व्हेलॉसिटी झाली. या फॉर्म्युल्याने काढलेली व्हेलॉसिटी कशी असते? ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढलेली असते. आणि या फॉर्म्युल्याने काढताय की काय करताय? इन्स्टंटेनियस, करेक्ट त्या क्षणाची व्हेलॉसिटी काढताय. अशी तुम्हाला कुठे पण काढता येईल. बरोबर आहे ना? तर हे लक्षात घ्या, हे ऍव्हरेज व्हेलॉसिटी आहे आणि हे काय आहे? इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ह्यातला फरक कळा बघा. ऍव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय? इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय? आणि हा लिमिट ची गणित तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये, पण आपल्याला ती गणित कशी सोडवायची, काय सोडवायची हे कर्तव्य नाही. त्याचा मिनिंग काय आहे हे इथं फिजिक्स मध्ये पाहिजे. कशी सोडवायची ते मॅथमॅटिक्स वाले बघतील. ठीक आहे. तिथं मिनिंग पाहिजे आपल्याला. आणि मॅथ्स मध्ये सोडताना त्याला मिनिंगची काही गरज नसते. कसं सोडवायचं एवढं कर्तव्य असतं. तर आपल्याला दोघांचा मेळ घालावा लागतो इथं. आपण फिजिक्स मध्ये शिकतो, मॅथ्स मध्ये शिकतो ना. तर त्या लिमिटचा अर्थ कळला. लिमिट डेल्टा टी टेंड टू 0 म्हणजे डेल्टा टी ची किंमत इतकी कमी आहे की 0 कडे चालली आहे. आणि त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट आपण टाइम जर घेतलं, तेवढं डिस्प्लेसमेंट तेवढंच टाइम, तर त्यावेळेस त्या इन्स्टंटची व्हेलॉसिटी म्हणजे हे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आणि मग इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी किंवा लिनियर व्हेलॉसिटी. आता आणखी एक आहे, प्रत्येक वेळी लिमिट लिहिणं त्रासदायक असते, वेळ खाऊ असतं. म्हणून काय केलेलं आहे, ह्याला एक सिम्बॉल शोधून काढलेला. आणि तो सिम्बॉल कसा आहे, तर हे लिमिट लिहायचं बंद करायचं. त्याच्याऐवजी हे डेल्टा एस आहे ना, त्या डेल्टाचा दाट असं सरळ करायचं, डी लिहायचं, ds बाय dt असं लिहायचं. हो, तिथं बार आहे. आता मी वेक्टर स्वरूपात लिहितो सगळं. व्हेलॉसिटी वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट. तर हे अजून एक सिम्बॉल आहे. पण याचा अर्थ एकच आहे. याचा अर्थ काय आहे? डेल्टा एस अपॉन डेल्टा टी ची डेल्टा टी टेन्स टू 0 वाली लिमिटिंग व्हॅल्यू आहे. पण ह्याला मॅथमॅटिक्स मध्ये वाचतात डेरिव्हेटिव्ह ऑफ एस विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. डेरिव्हेटिव्हचा मिनिंग आला परत. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम असं मॅथमॅटिक्स मध्ये ह्याला वाचतात. याला ds बार बाय dt असं पण वाचतात. पण फिजिक्स मध्ये हे कसं वाचायचं? फिजिक्स मध्ये त्याचा अर्थ काय? याला म्हणायचं रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. म्हणजे किती वेळेत कितीनी डिस्प्लेसमेंट चेंज झालं. रेट ऑफ चेंज ऑफ डी बाय डी म्हटलं की त्याला रेट ऑफ चेंज ऑफ वाचायचं. कुणाचा रेट तो इथं लिहिलेला असतो, कुणाच्या विथ रिस्पेक्टिव्ह मोजला तो इथं लिहिलेला असतो. समजा एक्स ची व्हॅल्यू बदलायला लागली, पण ती बदल कशाच्या स्वरूपात आहे? वायच्या विथ रिस्पेक्टिव्ह तो बदल मोजला असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ एक्स विथ रिस्पेक्टिव्ह वाय, रेट ऑफ चेंज ऑफ एक्स विथ रिस्पेक्टिव्ह टी, रेट ऑफ चेंज ऑफ डब्ल्यू विथ रिस्पेक्टिव्ह व्ही. असं ह्याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू विथ रिस्पेक्टिव्ह व्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्टिव्ह टी, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्टिव्ह वाय, तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम असं म्हणतात. तर मॅथमॅटिक्स मध्ये ह्याला डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहोत किंवा ds बार बाय dt असं म्हणणार आहोत. फिजिक्स मध्ये ह्याला रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम असं पण म्हणता येईल. म्हणजे लिनियर व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय आलेला? लिनियर व्हेलॉसिटी, नुसतं व्हेलॉसिटी म्हणलं तर चालेल, कारण आतापर्यंत आपण नुसतं व्हेलॉसिटीच म्हणत होतो, कारण लिनियर आणि अँग्युलर अशी भानगडच नव्हती ना. आता सर्क्युलर मशीन शिकायला लागले म्हणून लिनियर आणि अँग्युलर असा फरक आहे, लक्षात घ्या. आणि मग लिनियर व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय देता येईल आपल्याला? किंवा नुसतं व्हेलॉसिटी म्हणलं तर लिनियर व्हेलॉसिटीच म्हणायचं त्याला. आणि ती काय आहे बघा, तर इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ कसलं डिस्प्लेसमेंट आहे? लिनियरच आहे. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम इज कॉल्ड ॲज लिनियर व्हेलॉसिटी. किंवा असं सुद्धा म्हणता येईल तर इट इज दी रेट ऑफ चेंज ऑफ
लिनियर डिस्प्लेसमेंट किंवा इट इज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ, लिमिट आहे ना इथं, म्हणून ह्याला काय म्हणता येतं, इट इज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज instantaneous linear velocity. Instantaneous linear velocity definition सांगायला लागलोय मी. It is the limiting value of rate of change of linear displacement with respect to time, किंवा असं पण म्हणू शकता, it is the rate of change of linear displacement with respect to time is called as linear velocity. आणि velocity वेक्टर मध्ये माहित असेल, नुसतं किती वेगात गेला सांगितलं चालतं का रे, कुठल्या दिशेने गेला हे पण सांगावं लागतं. आणि नुसतं कुठल्या दिशेने गेला हे सांगून चालतं का, किती स्पीडने गेला हे पण सांगावं लागतं, बरोबर आहे. आणि दोन्ही गोष्टी सांगितल्या तरच त्याची पूर्ण कल्पना येते, म्हणजे ती वेक्टर क्वांटिटी आहे, डायरेक्शन ॲज वेल एज मॅग्निट्यूड. आणि मग हे जर एकदा तुम्हाला लिनियर व्हेलॉसिटीचं कळलं तर मग अँग्युलर व्हेलॉसिटीचं आपोआप येईल, मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. आणि मग आता अँग्युलर व्हेलॉसिटीकडे येऊया. समजा एखादी बॉडी सर्क्युलर मोशन करते, कन्सिडर ए बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अलॉंग दिस सर्कल. व या सर्कलवरून एक बॉडी ओव्हर हा सेंटर आहे आणि त्याच्यावर सर्क्युलर मोशन करायला लागली समजा. तर सुरुवातीला समजा ती बॉडी ए या ठिकाणी होती, थोड्याच वेळात ती काय होईल, बी या ठिकाणी राहील. तर इथून इथं जात असताना त्याचं जे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे एबी हे अंतर, तर ते अतिशय स्मॉल आहे. आता दाखवताना मी मोठं दाखवलंय बरोबर, पण आपल्याला ते खूप लहान दाखवतं, तुम्हाला कळेल का रे, म्हणून ते आपण छान दिसेल म्हणून तसं काढलेलं आहे. तर हे इन्फायनाइटसिमली स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे, डेल्टा एस ला. पण त्यावेळेचा अँगल पण किती असणार आहे, इन्फायनाइटसिमली स्मॉल असणार आहे, डेल्टा थीटा, बरोबर आहे. डेल्टा थीटा असेल तर तो वेक्टर क्वांटिटी आहे, तुम्हाला माहिती आहे. इथं सध्या आपण वेक्टर सध्या घ्यायला नको, आणि ह्याची रेडियस समजा आर. आता मला सांगा, ए पासून बी पर्यंत जात असताना अंतरच जर खूप 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 कमी असेल, इन्फायनाइटसिमली स्मॉल असेल, तर टाइम पण काय लागणार आहे, तिथून तिथं जाताना खूप स्मॉल लागणार आहे. समजा इथून इथपर्यंत जायला डेल्टा टी एवढा स्मॉल टाइम लागला. तर मग आता मला सांगा, लिनियर व्हेलॉसिटीची डेफिनेशन कशी सांगितली तुम्ही आता, की इट इज दी लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, किंवा इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज लिनियर व्हेलॉसिटी. मग तसं अँग्युलर व्हेलॉसिटी, सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी असते. मग अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ना, ती दाखवायची ओमेगा आहे, हे डब्ल्यू नाही आहे, ओमेगा आहे, ग्रीक अक्षर, अल्फा बीटा गामा डेल्टा थीटा वगैरे असं ओमेगा, ठीक आहे. तर अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा दाखवायची, कसं येईल ते, पण अँग्युलर व्हेलॉसिटी कसं येईल, अर्थात इन्स्टंटेनियस. हा, तुम्हाला जर ऍव्हरेज पाहिजे असेल तर काय करावं लागेल बघा, मी ते दोन्ही सांगतो. पहा, इथे एक सर्कल आहे, सेंटर ओ या सेंटर भोवती ही बॉडी फिरायला लागलेली आहे, आणि तुम्हाला जर ही बॉडी फिरत असतानाची ऍव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी पाहिजे असेल तर हा अँगल किती कापला, ए पासून बी पर्यंत जात असताना समजा हे अंतर एस आहे, हा अँगल थीटा एवढा कापला आहे, ही रेडियस आर आहे. तर तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे कशी असेल, मगाशी कशी लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे काय होतं, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असं होतं ना. हा, तसं इथं टोटल अँगल किती कापला, थीटा एवढा कापला, किती टाइम लागला याला, टी एवढा टाइम लागला. तर हे काय आलं, अँग्युलर व्हेलॉसिटी. तशी लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, तसं म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी, तसं अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. त्याचीच कॉपी इथं करायची, फक्त तिथं लिनियर म्हणायचं, इथं अँग्युलर म्हणायचं, एवढाच फक्त फरक आहे. म्हणजे ते चांगलं समजलं की हे चांगलं समजलं. Thus angular velocity can be defined as it is the काय आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे. पण या फॉर्म्युलेने काढलेली कसली येईल रे, ऍव्हरेज. करेक्ट, या फॉर्म्युलेने काढलेली काय येते, ऍव्हरेज येते. या फॉर्म्युलेने काढलेली सुद्धा काय, ऍव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी. आपल्याला इन्स्टंटेनियस अँग्युलर, एका पर्टिक्युलर क्षणापासून ए पासून जात असताना त्याचं अँग्युलर व्हेलॉसिटी किती हे काढायचं. आणि त्यासाठी त्याला फॉर्म्युला काय येईल मग, तर इट इज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, ठीक आहे. म्हणजे असं पण लिहायचं आपल्याला, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. कोणाचा रेट इथं लिहिला असतो, कोणाच्या रिस्पेक्टिव्ह मोजायचा इथं लिहिलेला असतो. डी बाय डी ला रेट ऑफ चेंज ऑफ असं वाचायचं, मी सांगितलं तुम्हाला फिजिक्स मध्ये वाचताना. तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर व्हेलॉसिटी. इनफॅक्ट ती इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, त्या पर्टिक्युलर क्षणाची अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, त्या इन्स्टंटची आलेली आहे. आणि वेक्टर क्वांटिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी. आता इथं तसं नाही, इन्फायनाइटसिमली स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तरच ते वेक्टर होतं, लार्ज किंवा फायनाइट अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर ती वेक्टर क्वांटिटी नव्हती. तसं अँग्युलर व्हेलॉसिटीचं नाही, अँग्युलर व्हेलॉसिटी लार्ज असू द्या स्मॉल असू द्या, ती काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे.
कारण तिथं त्याचे लॉ वगैरे कॉम्पिटिटिव्ह लॉ वगैरे सगळे लागू पडतात त्या वेक्टरचे काय असतात ते. आणि मग अँग्युलर व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय आली बघा, इट इज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ टाइम. किंवा सिम्पली असं म्हणा, इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर व्हेलॉसिटी. बघा सिंपल आहे, हे एकदा कळलं की ते पण लक्षात येतं. त्या निमित्ताने हे पण कळतंय आपल्याला. ठीक आहे. बरं, मग आता कुठलीही फिजिकल क्वांटिटी आली की त्याचं युनिट, डायमेन्शन, ती जर वेक्टर क्वांटिटी असेल तर त्याचे डायरेक्शन हे सगळं आलं पाहिजे. बरोबर आहे. आणि मग त्याच्यातलं रिलेशन वगैरे पण परत पाहायचंच आहे. तर पहिल्या तासात काय करावं लागेल, त्याचं युनिट बघूया. अँग्युलर व्हेलॉसिटी ऍव्हरेज पाहिजे असेल तर थीटा अपॉन टी असं ना. बरोबर आहे. बघूया त्याचं युनिट काय येईल. तो अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट काय येईल. अँगल एसआय सिस्टीम मध्ये कशात मोजायचा, रेडियन मध्ये मोजायचा. त्याला शॉर्टकट असलेला रॅड. आणि टाइम कशात मोजणार, सेकंद. तर एसआय युनिट ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज रॅड पर सेकंद. तुम्ही हेच असं पण लिहू शकता, पर सेकंड म्हणजे सेकंड रेस्ट मायनस. त्याला वाचताना पण रॅड पर सेकंद असंच वाचायचं. तर रॅड पर सेकंद इज द एसआय युनिट ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. आता त्याचे डायमेन्शन्स. डायमेन्शन्स ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी आर LMT. रॅड म्हणजे अँगल आहे. आणि मी काल सांगितलं तुम्हाला, हा जो अँगल असतो ना रेडियन मधला, तो म्हणजे आर्कची लेंथ डिवाइड बाय टाइम असतो. सॉरी, मधला अँगल म्हणजे आर्कची लेंथ डिवाइड बाय रेडियस असतं. हे पण अंतर आहे, हे पण अंतर आहे. अंतरला अंतर गेलं तसं बघितलं तर ह्याला युनिटच नाही. पण तुम्ही पाहिलं एसआय सिस्टीम मध्ये अँगल, प्लेन अँगल हे सप्लिमेंटरी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. आणि जी रेडियन मध्ये मोजतात. बरोबर आहे का. त्यामुळं ह्याला रेडियन मध्ये मोजतात. तसं बघितलं तर ह्याला युनिट नाही. म्हणजे डायमेन्शन लिहिताना L0, M0, T0 असं लिहायला लागते. लक्षात घ्या. ठीक आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचे जर तुम्हाला डायमेन्शन्स लिहायचे असतील तर L0, M0, T0 लिहायचं. ठीक आहे. पण समजा प्लेन अँगल ही काय आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, ते सप्लिमेंटरी आहे. तर त्या अँगलच्या स्वरूपात लिहायचं म्हटलं तर अँगलला समजा ए वापरलं तर अँगल रेस्ट 1 असं लिहिता येईल. म्हणजे असं पण चालतं, म्हणजे डायमेन्शन असे पण लिहिता येते. बरोबर आहे. पण शक्यतो ते पकडले जातच नाही त्याचे डायमेन्शन. मग मला सांगा आता अँग्युलर व्हेलॉसिटीचे डायमेन्शन काय येतील. लेंथ काय मोजायला लागले, टाइम, मास काय मोजावं लागले, टाइम मोजावं लागले, पण छेदस्थान येते. म्हणजे काय येईल रे, e⁻⁻⁻. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट काय आलं, रॅड पर सेकंड. आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचे डायमेन्शन काय आले, L0, M0, T-1. सिंपल आहे. आणि अँग्युलर व्हेलॉसिटीची डेफिनेशन तर आता कशी तयार करायची याच्यापासून शिकवलं. बरोबर. आता आपल्याला काय पाहावं लागेल, अँग्युलर व्हेलॉसिटी आली की मग रिलेशन बिटवीन अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यातलं रिलेशन पाहिलं पाहिजे. पाहूया की आपण रिलेशन बिटवीन लिनियर velocity v bar and angular velocity ओमेगा बार. ती पण वेक्टर क्वांटिटीज आहे. ठीक आहे. सिंपल आहे. या बाबतलं रिलेशन 2 मार्काला विचारतात. हे आहे द रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी. किंवा असा प्रश्न विचारतात कधी कधी, डिफाइन अँग्युलर व्हेलॉसिटी, ऑब्टेन रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी. 2 मार्क असं थोड्या प्रश्न विचारू शकतो. तर त्यासाठी मी काय करणार आहे बघा, कन्सिडर ए बॉडी. बॉडी म्हणा, ऑब्जेक्ट म्हणा, पार्टिकल म्हणा. कन्सिडर ए बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अलॉंग दिस सर्कल अबाउट सेंटर O. O या सेंटर वरती एक बॉडी काय करायला लागली, सर्क्युलर मोशन करायला. इनिशियली बॉडी A या ठिकाणी होती. ठीक आहे. थोड्याच आफ्टर शॉर्ट टाइम डेल्टा टी बॉडी विल मूव टू पॉइंट B. सर्कलची रेडियस R. हा रेडियस वेक्टर झाला ना R. बरोबर आहे. बर, आता हे लिनियर डिस्प्लेसमेंट जे आहे ना ते खूप 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 छोटा आहे. डेल्टा S बार होतं. आणि हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट तर खूप 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 स्मॉल, इन्फायनाइटली स्मॉल असणार. बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे की डायरेक्शन कशी असते ती परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बोर्ड असते. राईट हँड रूल नुसार मिळते. अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन पण राहिली ती आधी चर्चा करूया. मग याच्याकडे या. अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन असते. मी तुम्हाला सांगितलं कुठलीही फिजिकल क्वांटिटी आली की जर वेक्टर क्वांटिटी असेल तर डायरेक्शनची चर्चा करावीच लागते. हा, तर असं आडवं सर्कल करायचं असं आहे. तर इथं A या ठिकाणी बॉडी होती सुरुवातीला, थोड्या वेळाने B या ठिकाणी जाईल.
बरोबर आहे. तर ही बॉडी जर अशी अँटी क्लॉकवाईज करत असेल तर त्याची डायरेक्शन अशी असते अँग्युलर व्हेलॉसिटीची. म्हणजे परत कालच्या सारखं अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी असते, स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल इन्फायनाइटली स्मॉल, तर ती वेक्टर क्वांटिटी आहे, त्याची डायरेक्शन कशी असते, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द सर्कल अँड गिवन बाय राईट हँड रूल. तसं अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन पण परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द सर्कल असते. हे सर्कल असं आहे, त्या सर्कलच्या प्लेनला लंब, पण ते सेंटरलाच पाहिजे असं काय नाही, कुठं पण त्या सर्कलच्या प्लेनला लंब असलं म्हणजे झालं. पण दिसतं ना इथं छान दिसतं, मग इथं काढतो आपण हा सेंटर पॉइंट. ठीक आहे. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी अँड इट्स अ डायरेक्शन इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द सर्कल. पण या सर्कलच्या प्लेनला, समजा ही सर्कल आहे, बॉडी अशी फिरते, तर या प्लेनला असं पण लंब आहे, असं पण लंब आहे ना. मग असं नक्की घ्यायचं का असं घ्यायचं, ते कशावर अवलंबून आहे, बॉडी कशी फिरते, अशी फिरते अशी फिरते, याच्यावर अवलंबून. आणि मग ते कसं कळायचं नक्की, तर त्याची डायरेक्शन परत काय येणार आहे, राईट हँड थंब रूल, किंवा आपण स्क्रू रूल पण घेऊ शकतो. राईट हँड थंब रूल नुसार त्याची डायरेक्शन आपल्याला काढता येते. आणि ती कशी काढायची आहे, मग राईट हँड थंब रूल परत मी सांगितलं होतं तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये 2-3दा येणार आहे, कालच सांगितलं होतं. फक्त काल जिथं जिथं लिनियर, काल जिथं जिथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणत होता तिथं आज काय म्हणायचं आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणायचं आहे. तर राईट हँड थंब नुसार डायरेक्शन कशी सांगता येईल बघा. इमॅजिन दी ऍक्सिस ऑफ रोटेशन, हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे त्याच्याभोवती फिरायला लागले, टू बी हेल्ड इन युअर राईट हँड विथ फिंगर्स कर्व्ड अराउंड द ऍक्सिस अँड थंब इज स्ट्रेच्ड along the axis. And if curved finger denote sense of rotation of the body, then outstretched thumb denote direction of the angular velocity. काल angular displacement म्हणतो, तो आज angular velocity म्हणायचं, मला एकच बदल आहे. ठीक आहे. म्हणजे direction of angular velocity is a vector quantity and its direction is perpendicular to the plane of the circle and is given by right hand thumb rule. आणि काय रूल आहे, तर imagine axis of rotation is held in your right hand in such a way that fingers are curved around the axis and thumb is outstretched along the axis. And if curved finger denote sense of rotation of the body, then outstretched thumb denote direction of the angular velocity. म्हणजे जर बॉडी अशी फिरत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन वर असेल. जर बॉडी अशी फिरायला लागली तर अशा प्रकारे पकडावं लागेल, बोट अशी दाखवता येतो, तर अंगठा खाली आहे. म्हणजे ही जर बॉडी अशी उलटी फिरायला लागली अशी, तर अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन त्यावेळेस कशी येईल, अशी खाली. लक्षात घ्या. ठीक आहे. कारण अशा प्रकारे मला पकडावं लागेल, असं दाखवावं लागेल तर खाली. म्हणजे राईट हँड थंब नुसार म्हणजे ती परपेंडिक्युलर असते बोर्डच्या. बघा त्याची डायरेक्शन कशी असते, त्याचं युनिट सांगितलं, त्याचे डायरेक्शन सांगितले, त्याचे डायरेक्शन सांगितले. आता मग आपण जाऊया रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. तर मी त्यासाठी काय घेतले बघा, कन्सिडर ए बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल अबाउट सेंटर ओ. ही पण आकृती असू दे, ही पण आकृती असू दे. आता ए पासून बी पर्यंत लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, ते अतिशय छोटा आहे, अतिशय स्मॉल आहे, डेल्टा एस अक्षरात दाखवूया. त्यामुळे हा अँगल पण काय असणार आहे रे, अतिशय स्मॉल असणार आहे, डेल्टा थिटा. ही रेडियस आर घेतला, तो वेक्टर आहे r'. तर मला पहिल्यांदा लिनियर व्हेलॉसिटीचं सांगा. हा, लिनियर व्हेलॉसिटीचं काय आहे, लिनियर व्हेलॉसिटीच्या आत्ताच आपण डेफिनेशन घेतली होती, ते आल्याशिवाय हे पण येत नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं, इट इज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे. हेच आपण ds बाय dt असं पण देऊ शकतो बरं का. हा, आता लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट यातलं रिलेशन झालंय बघा काल, ते वापरायचं आपल्याला. काय रे, बट रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट, डेल्टा एस इज इक्वल टू काय आलं रे, डेल्टा थिटा क्रॉस आर बार. आलं होतं असं. हा, दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग हे जे डेल्टा एस बार ची किंमत आहे ती मी इथं टाकणार आहे. इथं जर टाकली तर v bar is equal to limit delta t tends to 0, limit delta t tends to 0. डेल्टा s बार ची किंमत काय आहे, तर डेल्टा थीटा बार क्रॉस r बार डिवाइडेड बाय डेल्टा. हेच मी जरा वेगळ्या पद्धतीने लिहितो. therefore v bar is equal to limit delta t tends to 0, डेल्टा थीटा बार बाय डेल्टा क्रॉस r बार. जरा बाजूला लिहू. आता हे काय आहे जरा मला सांगा. मग अशीच झाली डेफिनेशन.
Limiting value of rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity. This term is nothing but angular velocity. हे गबाळ काय दाखवतंय? angular velocity दाखवतंय. म्हणजेच v बार इज इक्वल टू ह्या जागी काय लिहू मी? ओमेगा बार आणि हा क्रॉस r बार आलेला आहे. बघा लक्षात ठेवा. तर दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. थोडक्यात रिलेशन काय आले बघा. मी इथं हे रिलेशन शब्दात लिहितो. लिनियर व्हेलॉसिटी is equal to angular velocity. Angular velocity into radius. अशा प्रकारचा फॉर्म्युला आला. जर तुम्हाला स्केलर फॉर्म मध्ये फक्त लिहायचं असेल तर v is equal to ओमेगा r लिहा. अगर r ओमेगा लिहा काहीच फरक पडत नाही. तिथे गुणा करायचा आता तो. पण वेक्टर स्वरूपात जर लिहायचं म्हटलं तर हे v बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस r बार असंच लिहावं लागतं. हेच डेरिव्हेशनने अजून एका पद्धतीने सांगू शकतो. हे जे लिमिट लिहिले ना त्या जागी मी तुम्हाला सांगितलं होतं काय सिम्बॉल आहे ह्याला. हे लिमिट लिहायचं बंद करायचं आणि ds बार बाय dt लिहायचं असं पण लिहू शकतो की आपण. तर या डेरिव्हेटिव्हच्या स्वरूपात पण आपण हे रिलेशन लिहू शकतो. आणि मग आपल्याला इथं काय करता येईल बघा. s बार ची किंमत काय आली होती का? s बार ची किंमत s नुसतं बार जाऊ दे. इथं मॅग्निट्यूडच्या स्वरूपात घ्यायचं आपल्याला. वेक्टरच्या स्वरूपात नको. s इज इक्वल टू r थीटा आलं होतं का? s इज इक्वल टू r थीटा लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे याची किंमत मी इथं ठेवतो. म्हणजे काय येईल बघा. पहा हे जर किंमत इथं ठेवली तर v इज इक्वल टू वेक्टर कुठले घेतलेच नाहीत मी d बाय dt तसंच ठेवलं. h च्या जागी काय आहे रे? r थीटा हे कंसात ठेवलं मी. आता मला सांगा ते वर्तुळावरून ज्यावेळेस बॉडी फिरत असते त्यावेळेस रेडियस बदलते का? अँगल बदलत जातो पण रेडियस बदलते का? टाइम बदलतो, अँगल बदलतो, रेडियस बदलते नाही. मग कॉन्स्टंट आहे. आणि हा डेरिव्हेटिव्हचा सिम्बॉल आहे. डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये जे जे कॉन्स्टंट आहे ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर निघतात. लिमिट असू द्या, डेरिव्हेटिव्ह असू द्या, इंटिग्रेशन असू द्या, समेशन चिन्ह असू द्या, कॉन्स्टंट क्वांटिटी त्याच्या बाहेर निघतात. ते साधा कॉमन रूल आहे सगळ्यात. मग r हा कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढला तर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर जर काढला तर आत काय राहिला? d थीटा बाय dt राहिला. मग v इज इक्वल टू r but d थीटा बाय dt इज नथिंग बट अँग्युलर व्हेलॉसिटी. आलं का? v इज इक्वल टू r. पण हे वेक्टर स्वरूपात कुठलं आले? कारण लार्ज अँग्युलर डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस घेतात त्यावेळेस ती काय असते? वेक्टर नसतेच. राईट. तर v इज इक्वल टू r ओमेगा म्हणजेच लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी इनटू रेडियस किंवा रेडियस इनटू अँग्युलर व्हेलॉसिटी असं वाचायला बरं पडते आपल्याला. v इज इक्वल टू r ओमेगा. ओमेगा r वाचण्यापेक्षा r ओमेगा वाचायला बरं पडतंय. पण हे ज्यावेळेस तुम्ही वेक्टर स्वरूपात लिहिता त्यावेळेस v बार इज इक्वल टू काय असतं? ओमेगा बार क्रॉस r बार असतं. r बार क्रॉस ओमेगा नव्हे. का? बघूया की त्यांच्यासारखं क्रॉस प्रॉडक्टचं काल सांगितलं होतं तुम्हाला. आकृती काढून वगैरे जरा बघूया. v बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस r बार येतं का r बार क्रॉस ओमेगा बार येतं? खात्री करूया नाही का? हे आलं पाहिजे तुम्हाला. हे दुसऱ्याला शिकवायला लागलं नाही चॅप्टरमध्ये. अजून पुढे 2-3दा शिकवणार आहे. एवढ्या वेळा शिकवल्यावर पण आलं पाहिजे तुम्हाला ते मनाने. ठीक आहे. तर बघूया. हे सर्कल आहे. या सर्कल वरून बॉडी अशी फिरायला लागलेली आहे. हा A हा पॉइंट होता. इथं B हा पॉइंट आहे असं समजूया. इकडे A घेऊया, इकडे B घेऊया. हा इथं A होता. पण A या ठिकाणी बॉडी ज्यावेळेस असते ना किंवा मी असं पण दाखवतो तुम्हाला सरळ समोरून बघतोय. हा तर इथं बॉडी आहे समजा. तर या वेळेस याची व्हेलॉसिटी डायरेक्शन अशी असते बरं का. लिनियर व्हेलॉसिटी सरळ चाललेली असते. फक्त थोडं पुढे गेलं की वळते. त्या इन्स्टंटला करेक्ट त्याची डायरेक्शन कशी असते व्हेलॉसिटीची? लिनियर व्हेलॉसिटी. ज्यावेळेस व्हेलॉसिटी म्हणतो त्यावेळेस ती लिनियर व्हेलॉसिटी असते. टँजेन्शियल असते. नेहमी लक्षात ठेवा. डायरेक्शन टँजेन्शियल असते. लिनियर व्हेलॉसिटी डायरेक्शन. पुढं इथं सेंटर आहे. रेडियस वेक्टरची डायरेक्शन कशी? अशी रेडियस वेक्टर असते. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन कशी? बॉडी जर अशी अँटी क्लॉकवाईज करत असेल तर असा पकडावा लागेल ना अंका. असा आपल्याकडे अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे पेन दाखवल्याप्रमाणे असा आपल्याकडे येणार. आता मी काय करतोय सोपं जाऊन म्हणून हा v बार हा जो वेक्टर आहे ना तो उचलतो इथं लिहितो. चालतंय? हा v बार हा वेक्टर मी उचलला आणि इथं लिहिला. त्याची मॅग्निट्यूड तेवढीच ठेवलेली आहे. डायरेक्शन पॅरलच ठेवला मग तेवढीच असते. बरोबर आहे. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही सेम जर नाही बदललं तर तो वेक्टर बदलत नसतो. तर हा v बार वेक्टर आहे. ओके. हा r बार आहे आणि ओमेगा बार म्हणजे हा पेन.
ओके, आता मला सांगा व्ही बारची किंमत आर बार क्रॉस ओमेगा बार येते का ओमेगा बार क्रॉस आर बार येते? तर त्याची डायरेक्शन पण आपण राईट हँड रूल नुसारच काढतो. हा ओमेगा आहे, हा आर बार आहे, तर ओमेगा पासून आर बार पर्यंत गेले की इकडे येते बघा वर अंगठा, म्हणजे ओमेगा बार क्रॉस आर बार आले का ओमेगा बार कसा. आणि आर बार क्रॉस ओमेगा बार केलं तर काय होईल जरा मग आर बार इकडे आहे ओमेगा इकडे आहे, आर बार क्रॉस ओमेगा बार कसा येतो रे अंगठा खाली. व्हेलॉसिटी या दिशेने आहे काय? लिनियर व्हेलॉसिटी डायरेक्शन अशी आहे का? नाहीये. ठीक आहे, म्हणजे कुठलं रिलेशन बरोबर आहे? ओमेगा बार क्रॉस आर बार इज इक्वल टू ओमेगा नॉट आर बार क्रॉस ओमेगा. ज्यावेळेस तुम्ही नुसतं लिहिताना वेक्टर क्वांटिटीचा विचार करत नाही ना, त्यावेळेस साधा गुणाकार आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा आणि ओमेगा आहे, काहीच फरक पडत नाही. पण ज्यावेळेस वेक्टर स्वरूपात लिहितात त्यावेळेस डायरेक्शन महत्वाचे आहे, त्याचा क्रम महत्वाचा आहे. ओमेगा बार क्रॉस आर बार असंच रिलेशन येणार आहे, आर बार क्रॉस ओमेगा बार लिहितो चुकलं. तसं काय येतं हे सांगते मी तुम्हाला, कारण वेक्टर प्रॉडक्टचं तसं डायरेक्शन तशी येत असते. तर दिस इज द रिलेशन बिटवीन. आता ज्यावेळेस जर रिलेशन विचारतात ना त्यावेळेस नुसतं एवढंच लिहितात की वेक्टरच्या स्वरूपातलं लिहितच नाही आणि मग मार्क पडतो, 2 पैकी 2 मार्क पडत नाही त्याला, कारण वेक्टरच्या स्वरूपात हे इथंपर्यंत आणायचं आणि परत काय लिहायचं की वेक्टर फॉर्म म्हणून असं लिहून टाकायचं. शेवटी एक वाक्य लिहायला काय हरकत आहे? किंवा डिराईव्ह करताना वेक्टर फॉर्म मध्ये डिराईव्ह करा. मी तुम्हाला दोन्ही फॉर्म मध्ये डिराईव्ह करून दाखवले बघा. स्केलर फॉर्म मध्ये पण डिराईव्ह करून दाखवले डेरिव्हेटिव्ह घेऊन, आणि लिमिटच्या स्वरूपात घेतलं तर मग वेक्टर स्वरूपात पण हे डिराईव्ह करून दाखवलं. तुम्ही त्यातलं कुठलंही घ्या, पण जर स्केलर फॉर्म मध्ये डिराईव्ह केलं तर शेवटी इन वेक्टर फॉर्म इट कॅन बी रिटन ॲज व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार प्लस आर बार असं लिहायचं. मगच 2 पैकी 2 मार्क मिळतात, नाहीतर नाही. बघा, लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी याच्यातलं रिलेशन आपण पाहिलं. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, त्या निमित्ताने लिनियर व्हेलॉसिटीची पण तुम्हाला इन्स्टंटेनियस ॲव्हरेज वगैरे सगळं सांग. आता कोणाला काही शंका आहे का? बघा, सांग.